नमस्कार फ्रेंड्स, आज आपण मऊ लुसलुशीत आणि खमंग खुसखुशीत असे हे मेथीचे पराठे बघणार आहोत. जगातील प्रसिद्ध आणि गुजरातमधील फेमस असा हा नाश्ता आहे, ते म्हणजे मेथीचे थेपले. हे मेथीचे थेपले तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा 5 ते 6 दिवस टिकले जातात, त्यामुळे आरामात तुम्ही हे नेऊ शकता असा हा नाश्ता आहे. त्याचबरोबर तुम्ही टिफिनला देऊ शकता, ब्रेकफास्टला करू शकता. खूप सोप्या पद्धतीने हे मेथीचे थेपले सांगितलेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आणि जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये काय वापरलेलं आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण न वेळ लावता व्हिडिओला सुरुवात करू, पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा. तर मेथीचे पराठे थेपले बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक जोडी मेथीची घेतलेली आहेत. मेथीची पानेच फक्त आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत, मेथीचा देठाचा भाग घ्यायचा नाही. तर या अशा पद्धतीने आपण मेथी आहे ती स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे, त्याची फक्त पाने पाने घेतलेली आहेत. आता ही 2 ते 3 वेळेला आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारी माती वगैरे असते, तर स्वच्छ अशी धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर अशा चाळणीमध्ये पाणी आहे ती नितळून घ्यायचं आहे. एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती मेथी संपूर्ण पसरून ती पुसून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे आपल्या मेथीमध्ये जास्त मॉइश्चर राहत नाही. तर मेथी आहे ती स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे. आता ही जी मेथी आहे ती आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. त्यासाठी हातामध्ये अशी घट्ट अशी मेथी पकडायची आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढ्याला आपल्याला ही बारीक अशी कट करून घ्यायची आहे. बारीक जेवढी तुम्ही कट करताल तेवढी मेथीचे पराठे आहेत त्यावेळी आपल्याला लाटताना प्रॉब्लेम होत नाही, त्यामुळे आपल्याला ही बारीक अशी मेथी आहे ती कट करून घ्यायची आहे. आता मेथी आपण अशा पद्धतीने बारीक कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय बारीक अशी कट करायची. मेथी कट केल्यानंतर आपल्याला मोजून घ्यायची आहे, म्हणजे त्यामुळेच आपण गव्हाचं जेव्हा पीठ घेतो ते आपल्याला मोजायला इझी पडतं किंवा जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित होतं. तर या कपाने ही जी मेथी आहे ती 2.25 कप भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, म्हणजे 2 कप दोन्ही मिळून आपल्याला ही मेथी झालेली आहे. आता ही जी मेथी आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे. याच्यावरती गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ ज्या कपाने आपण मेथी मोजून घेतली होती ना, त्याच कपाने आपल्याला गव्हाचं पीठ 2 कप घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जेवढी मेथी असेल किंवा जेवढं तुम्हाला बनवायचं असेल तेवढं तुम्ही त्याचं प्रमाण घ्या, म्हणजे दोन्ही क्वांटिटी सेमच घ्यायच्या आहेत. आता एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी हिरवी मिरची, अद्रक आणि जिरे घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्या करून झालेला आहे. आता आपण सुके मसाले ऍड करूया. तर 1 चमचा या ठिकाणी हळद टाकलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा हिंग, 2 मोठे चमचे या ठिकाणी मी तीळ टाकलेले आहेत. तीळ टाकल्यामुळे अतिशय खमंग अशी आणि रुचकर चव लागते. जो ओवा आहे तो क्रश करून आहे तो टाकायचा आहे, हातावरती चोळून टाकायचा आहे. तर अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं मिरचीचं आणि अद्रकचं याच्यामध्ये टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. जर तुम्ही लसूण टाकत असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्येच त्या वाटणमध्ये ठेचून टाका. आता ह्याच्यामध्ये मोहनमध्ये आपण तेल घालणार आहोत, यामुळे मेथीचे जे पराठे आहेत ते मऊ लुसलुशीत होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गुजरातमध्ये दही टाकतात. तर दही टाकल्यामुळे काय होतं, चे जे पराठे आहेत ते अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि जास्त दिवस ते मऊ राहतात, त्यामुळे दही टाकलं जातं. तर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कसुरी मेथी असते ती सुद्धा टाकू शकता, त्याने हे आणखीन चव वाढते. तर हे छान असं आपल्याला पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण हे मोहन टाकल्यामुळे अगोदर पाणी न टाकता मळायचं. आता माझं जे बेसन पीठ होतं ते टाकायचं राहिलेलं, हे बेसन पीठ टाकल्यामुळे सुद्धा याला छान अशी चव येते आणि थोडंसं चिकटपणा होतो. त्यामुळे जास्तही टाकायचं नाही, फक्त 3 चमचे टाकायचं आहे किंवा 2 चमचे टाकलं तरी बेसन पीठ चालेल. आणि छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर पाण्याचा वापर तुम्ही जर जास्त केला तर पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार केलं त्याच्यामध्येच मी पाणी घेतलं होतं आणि पाणी जास्त लागत नाही. तुम्ही तर मेथीमध्ये जास्त मॉइश्चर असतं, त्यामुळे पाण्याची जास्त आपल्याला गरज लागत नाही. फक्त मोठे 3 चमचे या ठिकाणी मला पाणी लागलेलं आहे आणि छान असं हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मेथीचे पराठे आहे ते जास्त दिवस टिकायचे असतील तर मग त्याच्या मोहनमध्ये जे आहे आपण जे तेल आणि दही वापरलेलं आहे ते थोडं कमी वापरायचं आहे. आणि किंवा मग जास्त दिवस टिकवायचे असतील तर दही नका वापरू. तर हे छान असे आपल्याला मळून घ्यायचं आहे. याचा गोळा आहे तो आपल्याला चपातीसारखाच मळायचा आहे. जसं आपण चपातीला पीठ मळतो तसा थोडंसं तेल लावायचं आहे आणि मुरण्यासाठी याला एक 10 ते 15 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे.
तर बघा आपलं पीठ आहे ते अतिशय छान सॉफ्ट झालेलं आहे. एक 10 ते 15 मिनिटानंतर छान असं हे पीठ परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता ह्याचे आपल्याला एकसारखेच गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्यामुळे मी असे गोळे तयार करताना एक असा लांब गोळा तयार केलेला होता आणि मग त्याचे कट करून घेतलेले आहेत छोटे-छोटे गोळे. त्यामुळे आपल्याला गोळे सुद्धा एकसारखे मिळले जातील आणि पराठे आपले एकसारखे तयार होतील. तर असे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी अर्धा गोळा या ठिकाणी त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हा पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे. हे लाटताना आपल्या वेळी आपण कसे मेथीचे पराठे लाटताना थोडेसे जाड लाटतो, पण हे गुजरातीमध्ये खूप म्हणजे खूप पातळ लाटले जातात आणि त्यामुळेच ते जास्त दिवस सुद्धा टिकले जातात आणि याची सुद्धा एक वेगळीच चव आहे. तुम्ही नक्की अशी पातळ लाटून बघा. अतिशय पातळ लाटायचे आहेत. लाटताना जे पीठ आहे ते थोडं लावून लाटायचे म्हणजे खाली पोटाला चिटकत नाहीत. तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ते अजिबातच चिकटणार नाहीत किंवा गव्हाचं, मी या ठिकाणी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे. तर मस्त असे हे आपले पराठे लाटून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. तर इतका पातळ आपल्याला लाटायचं आहे. तर माझ्या या ठिकाणी बोटे सुद्धा दिसतात, एवढं मी पातळ हे लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे म्हणजे एकदाच आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत भरपूर सारे पराठे आणि मग नंतर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. कारण भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हे थोडेसे हाय फ्लेमवरती भाजावे लागतात. त्यामुळे एकाच वेळी आपण हे पराठे आहेत ते लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने लाटल्यानंतर त्याच्यावरती एक कापड आहे ते झाकून ठेवायचं आणि याला आपण पीठ लावून लाटतोय त्यामुळे हे चिटकत नाहीयेत. तर अशा पद्धतीने आपण हे एका वेळी एक 10 ते म्हणजे 5-7 तुम्ही पराठे लाटू शकता. जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस असेल तर मग तुम्ही एक-एक लाटून एक-एक भाजू शकता. पण अशा पद्धतीने मी सर्व लाटून घेतलेले आहेत. आता आपण हे पराठे आहेत ते छान असे भाजून घेणार आहोत. तर तवा आहे ते ऑलरेडी गरम करून घ्यायचा आहे आणि तवा आपला जास्त हाय फ्लेमवरती चांगला गरम करून घ्यायचा आणि मगच आपले पराठे आहेत ते भाजून घ्यायचे. त्यामुळे आपले पराठे आहेत ते मऊ लुसलुशीत होतात. तर याच्यावरती तेल टाकूया. बघा तवा छान गरम झालेला आहे. तर अशा पद्धतीने तवा गरम करायचा आहे. जास्तही गरम करायचं नाही की आपले पराठे टाकल्यानंतर लगेच करपतील. तर अशा पद्धतीने आपण तवा गरम करून घेतल्यानंतर पराठे टाकून घ्यायचे आहेत आणि हे पराठे आहे ते अजिबात म्हणजे मीडियम गॅसवरती भाजायचे नाहीत, तर मीडियम टू हाय फ्लेमवरती हे पराठे आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत. यामुळेच हे पराठे आहेत ते मऊ लुसलुशीत राहतात आणि जास्त दिवस टिकतात. जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही तेल थोडं जास्त लावू शकता आणि या ठिकाणी तेलाचा वापर ज्या ज्या ठिकाणी केलाय त्या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. त्यामुळे आणखीन छान हे पराठे लागले जातील. म्हणजे मोहनमध्ये सुद्धा तुम्ही तूप टाकू शकता आणि यावेळी आपण जेव्हा हे पराठे भाजतोय त्यावेळी सुद्धा तूप टाकू शकता. आता एका साईडला थोडेसे हे लालसर छोटे-छोटे बुडबुडे आले, की मग आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. याला जास्त अलट-पलट करायची गरज नाही. ह्या हाय फ्लेमवरती काही सेकंदातच हे पराठे आहेत ते छान भाजले जातात. फक्त आपल्याला दोन्ही बाजूने छान असे उलट-पालट करून भाजायचे आहेत. तर हे लगेच भाजल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही, मग ते कडक होऊ शकतात आणि आपल्याला हे मऊ लुसलुशीत ठेवायचे असतील तर हे हाय फ्लेमवरती पटपट भाजून घ्यायचे आहेत. बघा थोडंसं सुकलं आणि बुडबुडे त्याच्यावर छोटे-छोटे स्पॉट आले, की मग आपण पलटी करून घ्यायचं. त्याला छान असं तेल लावायचं. या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा बटरचा सुद्धा करू शकता. तुपाने आणखीन छान हे खमंग खुसखुशीत लागले जातात. तर हे पराठे छान असे आपण भाजून घ्यायचे आहेत. भाजताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे, की हे हाय फ्लेमवरती पराठे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळेच आपण एकाच वेळी जास्त पराठे आहेत ते लाटून घेतले होते. तर तर अशाच पद्धतीने हे सर्व पराठे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे हे पराठे तयार झालेले आहेत. तर अतिशय मऊ लुसलुशीत पातळ असे हे पराठे जास्त दिवस टिकले जातात. प्रवासात नेऊ शकता, टिफिनला देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती मऊ लुसलुशीत. हे मी दह्यासोबत आणि सॉससोबत सर्व केलेले आहेत. थोडंसं लोणचं घेतलेलं आहे. तर हे जे पराठे आहेत ते तुम्ही आपण जसे जाड लागतो तसे सुद्धा लाटून तुम्ही छान असे भाजू शकता. थोडेसे जाड लाटले तरी चालतील, पण जे थेपले म्हणतात ना ते खूप पातळच असतात आणि अतिशय चवीला छान लागले जातात. तर हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, कशासोबतही खाऊ शकता, भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता.
आता हे गुजरातमध्ये ह्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला जातो किंवा मग हे आंब्याचा जो मुरांब असतो किंवा आवळ्याचा मुरांब असतो त्याच्यासोबत सुद्धा खाल्लं जातं, लोणच्यासोबत खाल्लं जातं, अतिशय टेस्टी लागते. तर हे जे पराठे आहे ते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत